विठ्ठल रुक्मिणी जतन संवर्धनाचे काम आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण होणार। श्री विठ्ठल रुक्मिणी जतन संवर्धनाचे काम आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली। तसेच टोकन दर्शन सुरू करण्यासाठीची संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे। लवकरच सुरक्षेच्या दृष्टीने टोकन दर्शनाचा आढावा घेतला जाणार आहे। त्यानंतर आषाढी यात्रेत टोकन दर्शन सुरू होणार आहे। टोकन दर्शन सुरू झालं तरी सामान्य नागरिकांचे दर्शन रांग आणि ऑनलाईन दर्शन रांग देखील सुरू ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला। दर्शन मंडप आणि स्काय वॉकच्या कामासाठी 130 कोटी रुपये राज्य सरकारने मंजूर केले होते। या कामाचे फक्त टेंडर रद्द झाले आहे। सरकारने दिलेला निधी रद्द झालेला नाही। त्यामुळे राज्य सरकार विठ्ठल भक्तांना टोकन दर्शन देण्यासाठी बांधील असल्याचा दावा समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केला आहे। चैत्रवारीच्या संदर्भात चर्चा झाली। मंदिर संवर्धन, जतन आणि संगोपन हे काम आषाढीच्या पूर्वी संपूर्ण गाभारा, अंतराळ, चौखांबे, सोळखांबे याचे काम परिपूर्ण करण्यासाठी त्याची खूप चांगल्या पद्धतीने चर्चा झाली व बाजीराव पडसळगी येथे महालक्ष्मीचे मंदिर हे परिपूर्ण करून मागे सत्यभामाचं जे मंदिर आहे तेही मंदिर परिपूर्ण करण्याविषयी आज सखोल अशी चर्चा झाली व हे सर्व काम आम्ही 5 जून पर्यंत परिपूर्ण करायच्या तयारीत आहोत। इंग्लिश बोला फ्लुएंट, कारण सोबत आहे प्रॉमिनंट। उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा 8600000069।